नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा आज नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या समोर आलेला आहे. आजचा विषय आहे आपला दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघ. हा विखेंचा की लंकेंचा. यामध्ये आपण प्रामुख्याने बघणार आहोत की सुजय विखे पाटीलांना भाजपकडनं आता अधिकृतपणे लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्याचनंतर आता आपण बघितलं की काल परवाच आपण बघितलं की लोकसभा मतदारसंघाची तयारी हे लंके पण खूप चांगल्या दिवसापासून करत आहेत. हे पण आपण बघितलेलंच आहे. आणि 2 दिवसाखालची जी पवार साहेबांसोबत जी पत्रकार परिषद झाली आणि निलेश लंकेंच्या ज्या कोरोना काळामध्ये जे त्यांनी काम केलेले त्या कामाचा आढावा म्हणून एक पुस्तकाचं प्रकाशन शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलं पुण्यामध्ये त्यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये. तेव्हा लंकेंची उपस्थिती ही खूप प्रामुख्याने तिथं होती आणि त्यांच्या हातानं शरद पवारांच्या हातानं त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं. तेव्हा असं बोलताना लंके म्हणाले की शरद पवारांचा जो कामाचा वारसा आहे, त्यांचे विचार आहेत, या विचारावर मी पुढे जाणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे. ओके. जर यामध्ये प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळेल की हे 2 शब्द त्यांचे खूप काही बोलून जाणारे शब्द आहेत. कारण या शब्दांमध्ये जर त्यांच्या विचारसरणीला जर समोर जाऊन जर ते पुढे त्यांची विचारसरणी समोर कंटिन्यू करणार असतील तर निश्चितच कुठेतरी त्यांची उमेदवारी असेल. अधिकृत घोषणा तर आतापर्यंत झालेलीच नाहीये, पण निश्चितच त्यांची उमेदवारी मला असं वाटतं की फिक्स झालेलीच आहे. आणि त्यांनी त्यांच्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा महानाट्याचा कार्यक्रम सुद्धा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे तिथे, आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला उपस्थिती होती महाविकास आघाडीतील नेत्यांची. दुसऱ्या बाजूने जर आपण विचार करायचा म्हटलं सुजय विखे पाटील हे 2019च्या लोकसभा मतदारसंघात खूप मताधिक्याने तिथून निवडून आले होते आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रतिस्पर्धी संग्राम जगताप हे होते. आणि जर आपण 2009चा जर विचार केला तर ह्याच दक्षिण अहमदनगर मतदारसंघामधून दिलीप गांधी, शिवाजीराव कर्डिले, राजीव राजळे हे असे उमेदवार तेव्हा होते. तेव्हा पण दिलीप गांधी यांचा तिथून त्यांना विजयी उमेदवार म्हणून तिथून निवडून आलेले आहेत. 2014 मध्ये जर आपण विचार केला तर तेव्हा दिलीप गांधी आणि राजीव राजळे या दोघांमध्ये ती लढत झालेली होती. तेव्हा पण दिलीप गांधी हे तिथून निवडून आले होते. आता बघूता की ह्या 2024ची जी निवडणूक आलेली आहे लोकसभेची, त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुजय विखे पाटील वर्सेस निलेश लंके यांचं समीकरण आणि यांची लढत आपल्याला कुठेतरी पाहायला भेटणार आहे असं आपल्याला इथून दिसून येतं. कारण त्यांचा झालेला जो प्रचार, त्यांचं लोकसभा क्षेत्रामध्ये झालेली त्यांची पूर्ण त्यांचं कामांची वाटचाल, आणि जर प्रामुख्याने जर आपण पाहायचं म्हटलं तर दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभेच्या जागा आहेत. या एकूण 6 विधानसभेच्या जागांपैकी 2 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, 2 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि 2 भाजप, या अशा त्यांचं समीकरण तिथं जागेंचं आहे. आणि यामध्ये जर विखे आणि पवार जर संघर्ष आपण जर बघायचं म्हटलं तर हा संघर्ष खूप काळापासून चालत आलेला आहे त्यांचा. आणि 2019चं जे प्रकरण होतं, या प्रकरणामध्ये ही जागा आहे राष्ट्रवादीकडे आणि ही जागा काँग्रेसला सोडण्यास शरद पवार यांनी नकार दिला होता. आणि तेव्हा त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं की दुसऱ्यांच्या नातवांचे लाड मी का पुरवू. यामुळे तिथं त्यांचे शरद पवार आणि विखे घराण्यामध्ये पहिल्यापासूनच त्यांचं राजकीय वैमनस्य होतं. यामधून पण आपल्याला दिसून आलेलंच आहे. आणि दुसरी गोष्ट पाहायची म्हटलं तर विखे पाटलांच्या विरोधामध्ये तिथले जे शिवाजीराव कर्डिले असतील, राम शिंदे असतील किंवा मोनिकाताई राजळे असतील, यांना सुद्धा कुठेतरी पवार साहेबांमुळे राजकीय फटका बसलेला आहे. यांनी सुद्धा खूप ठिकाणी बोलून ही गोष्ट दाखवलेली आहे. याचा सुद्धा कुठेतरी हानिकारक इफेक्ट हा सुजय विखे पाटलांच्या मतदानावर होऊ शकतो का, त्यांच्या मताधिक्यावर होऊ शकतो का, हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. जर दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर निलेश लंके हे जे राष्ट्रवादीकडनं शरद पवार गटाकडनं जे आता उभं राहण्याच्या शर्यतीमध्ये आहेत, त्यांचा प्रचार करताना कुठेतरी रोहित पवार आणि सुजय विखे पाटील या दोघांचं कुठेतरी चांगले संबंध आहेत का, यांचे संबंध मागच्या इलेक्शनमध्ये पण आपल्या समोर आले की संबंध दोघांचे चांगले आहेत. कुठंतरी लंकेंचा प्रचार करता करता विखे पाटील सुजय हे नाराज होतील का, हे पण रोहित पवारांसाठी एक चॅलेंज असणार आहे. आणि जर राम शिंदेचं कर्जत जामखेड मतदारसंघाचं जर पाहायचं म्हटलं तर कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये जर निलेश लंके जर खासदार निवडून आले तर त्यांचं निश्चितच या दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये निश्चितच कुठेतरी वर्चस्व असणार आहे. याचा डायरेक्टली इफेक्ट कर्जत जामखेड मतदारसंघावर सुद्धा होऊ शकतो. इथं पण आपल्याला असं म्हणावंच लागेल. आणि याचा डायरेक्टली इफेक्ट राम शिंदेवर
यांच्यावर पण होणार. यांच्या मतदारसंघाचं जे मताधिक्य आहे कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा दबदबा तिथे निर्माण होऊ शकतो, हे सुद्धा आपल्याला इथं बघावंसं लागेल. आणि जर प्रामुख्याने विचार जर करायचा म्हटला तर या मतदारसंघामध्ये निश्चितच निलेश लंके हा सर्वसामान्य कार्यकर्ता, ते एक विद्यमान आमदार, आणि जे डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं घराणेशाहीचं जे राजकारण आहे, कुठंतरी या दोघांमध्ये कुठं पेच निर्माण होऊन कुठंतरी निलेश लंकेची सीट निवडून येईल किंवा सुजय विखे पाटलांची सीट निवडून येईल, हे पण आपल्याला आता लवकरच बघायला भेटणार आहे. खरंच निश्चितच ह्या सीटकडे आपल्याला पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल, हे पण आपल्याला इथं बोलावंसं वाटतं किंवा सांगावं. बघणारच आहोत की पुढील येत्या काळामध्ये इथून काय होणार आहे, आणि निश्चितच आपण याचे अपडेट्स घेतच राहणार आहोत. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपण रामकिशन इंगोले या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये.